आणि ते मुंबईचा राजा बोलला तर अप्रतिम. तो राजा बनवायचा म्हणजे सगळ्यात मोठी गोष्टी आहे. आणि असं इतरही मोठ्या गोष्टी आहेत, पण एक डेअरिंग असते, एक कलाकाराची परीक्षा असते म्हणा. तशा गोष्टी बोललं तर एकंदरीत हलकंसं मला वाईट पण वाटतं. पण वाईट वाटण्याचं कारण आपण धरू शकणार नाही. एकंदरीत मला चांगलं पण वाटतंय. एकंदरीत कसं आहे, मला फ्रीडम पण जरा भेटतोय. कारण की काय व्हायचं, मुंबईच्या राजाला मला तेवढा वेळ द्यायला भेटत नव्हता. कारण की माझे इतरही मंडळ होते. शेवटीला मूर्तिकार म्हणून मला सगळ्यांना समतोल राखावं लागतं. असं नाही की एक मोठा एक छोटा. कारण की आईच्या उदराला आलेली पोरं ही सगळीच सेम असतात. आणि देवबाप्पा बनवतोय म्हणजे मला सगळे देवबाप्पा सेमच आहेत. अजून त्याच्यामुळे एक आनंद पण आहे, दुःख पण आहे. एक असं वाटतंय की आज जरी मी नाही करत असेल तरी माझं मन चालू आहे की मुंबईचा राजा बनतोय आणि तो बनणारच सुंदर. काही टेन्शन नाही.